मागील षटकात मोमेंटम शिफ्ट झाले मी तर म्हणेल जियान शिलवण धामणी संघासमोर. सुरुवातीपासून आता आक्रमकता हवी येणाऱ्या 6 बॉलमध्ये. आज सुरुवातीच्या 2 ते 3 बॉलमध्ये जर अटॅक पाहायला मिळाला ना, मोठे फटके पाहायला मिळाले ना, तर या मॅचमध्ये जिंकू शकतो मी तर म्हणेल जियान शिलवण धामणी संघ देखील. फुलातून मॅच रोमहर्षक बनलाय सामना. खरं तर 19 धावा जास्त वाटतायत, परंतु पहिल्याच बॉलमध्ये किंवा दुसऱ्याच बॉलमध्ये मोठा फटका जर आला ना, तर हे लक्ष्य देखील पार होऊ शकतं. हा देखील क्रिकेट दाखवू शकतो. चांगला क्रिकेट दोन संघादरम्यान. हार मानायला तयार नाहीयेत दोन्ही संघ, जिंकण्यासाठी उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. लढतायत दोनही संघ एकमेकाच्या विरोधात, परंतु ज्याचे प्रयत्न अंतिम क्षणापर्यंत असतील तोच संघ या मॅचमध्ये आता जिंकेल. कल्पेशवरती जबाबदारी आहे. 6 बॉलमध्ये 19 निघालाय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल. अंकित ऑन स्ट्राईक बॅकफुटला जाऊन नजरात्मक स्ट्रोक, सौंदर्यात्मक फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य, परंतु बॉल निघून गेलाय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. 4 धाब्यांकरिता येतोय हा महत्वाचा चौकार. त्याचप्रमाणे आदरणीय सुधाकरजी बेलोसे, संजयजी बेलोसे आणि त्यानंतर शैलेशजी शिंदे या तीनही मान्यवरांना मी विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन आपण आसन असावं. आपलं देखील 96 कुली 36 बोरोटी प्रीमियर लीग मध्ये सहर्षमय स्वागत. पहिलंच पर्व या स्पर्धेचं. खरं तर मान्यवरांची देखील मांदी या स्पर्धेमध्ये आपण मोठ्या प्रमाणात पाहतोय. प्रत्येक मान्यवराचं करूयात आपण हार्दिक हार्दिक शुभागमन. अवकुटप्प्याचा बॉल, पुलचा फटका, पुल सक्सेसफुल. बॉल होते सीमा पार. 6 धावसंख्येसाठी या मॅच मध्ये कमबॅक करणारा हा दर्जेदार षटकार. शपथ आम्हाला तलपत्या तलवारीच्या पातेची, आस नसे आयुष्याची, आणि भीती मृत्यूची वाघालाही शांत करणारी ही जात माऊल्याची. एक एक माऊला खरं तर जमवत शिवरायांनी स्वराज्य उभं केलं, आणि या स्वराज्यातील माऊल्यांना देखील त्रिवार बाणाचा मुजरा आणि अगदी एखाद्या माऊल्यासारखा लढतोय मैदानाच्या आतमध्ये. अंकित देखील महत्वाच्या 10 धावा मागील 2 बॉलमध्ये आल्यात. लक्ष होतं 19च्या 6 बॉलमध्ये शिल्लक, आता 4 बॉलमध्ये 9. हे सर क्रिकेट आहे, क्षणार्धात बदलणारा क्रिकेटचा खेळ. हेलिकॉप्टर लुक, परंतु लॉंग ऑन मध्ये येतोय हा फ्लायटेड षटकार. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न होते, परंतु शरीराचा स्पर्श झालाय सीमा लगत, आणि त्याच कारणास्तव मिळतोय या मॅच मध्ये हा महत्वपूर्ण षटकार. आता 3 बॉलमध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटचा खेळ एखादा मोमेंटम ज्यावेळी शिफ्ट होतं ना, त्यावेळी ज्या संघाकडे खरं तर मोमेंटम शिफ्ट झालेलं असतं त्या संघाकडे खरं तर या मॅचचं भवितव्य असतं. मागील षटकामध्ये केलेली गोलंदाजानं नयन चुकी. आता 3 बॉलमध्ये 3ची आवश्यकता आहे. 14 धावा, खरं तर 16 धावा आल्यात मागील 3 बॉलमध्ये. 3ची आवश्यकता आहे. स्लॉट मध्ये वॉड शॉट, विजयाचा षटकार. बॉल चाललाय सीमा पार. विनिंग हिट बॅट्समन अंकितच्या बॅट मधून विजयाचा षटकार येतोय. सामना जिंकलाय जियान शिलवण धामणी संघानं. जिंकलाय फक्त क्रिकेट, परंतु अफलातून दोनही संघांचे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. जियान शिलवण धामणी संघ जिंकलाय सामना. त्यानंतर श्रीराम 11 नडोदे संघ देखील लढलाय मॅच मध्ये. दोनही संघांना खरं तर शुभेच्छा असतील पुढील मॅच साठी. परंतु जबरदस्त मॅच. अंकित 11 बॉलमध्ये 27ची तडफदार इनिंग साकारली, आणि अंतिम क्षणामध्ये असं वाटलं होतं की हा सामना सहजरित्या जिंकेल श्री